नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। चला पाहुणं, आपल्याला जायचंय। पण कुठे जायचंय? टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय। म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं। चला तर मग जाऊया। पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल। या हॉटेलची चवच लई न्यारी। पाहुणं, एकदा या, हॉटेलची चवच लई न्यारी। अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जिभेचे चोचले आता पूर्ण होणार, ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये। या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील। प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे। संपर्कासाठी मोबाईल नंबर 8830578505। या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे, पारनेर चौक, टाकळी ढोकेश्वर, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर। ओबीसींना जागृत करण्याचे काम म्हणून गंभीर मारहाण, प्रकाश आंबेडकर यांचा आरोप। ओबीसी समाजाला एकत्र येण्याचे काम करतोय म्हणून एका कार्यकर्त्यास मारहाण करण्यात आल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केलाय। नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील मारहाणीची घटना घडली। गोविंद गंधाफुले यांना 16 जुलै रोजी गावातील 4 जणांनी मारहाण केली होती। लोखंडी रॉड आणि लाकडी काठ्यांनी डोक्यावर आणि हातापायावर मारहाण करण्यात आली। यात गंधाफुले गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर नांदेड येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या प्रकरणी 4 जणांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। त्यामध्ये 3 जणांना अटक करण्यात आली आहे। गंधाफुले यांची शासकीय रुग्णालयात जाऊन प्रकाश आंबेडकर यांनी भेट घेतली। गंधाफुले हे राजकीय व सामाजिक कार्य करतात। ओबीसी समाजाला एकत्र आणि जागृत करण्याचे काम करतोय म्हणून शेतीचे कारण सांगून त्यांना मारहाण करण्यात आल्याचा आरोप यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी केलाय। तर पाहुयात सविस्तर वृत्त, नेमकं काय घडलाय प्रकार। आपल्या राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलवर प्रतिनिधी रवी कुंटे सह ब्युरो रिपोर्ट, नांदेड। त्यांना अत्यंत जबर मार दिलेला आहे। भांडण काहीच नाही आहे। त्यांची असणारी जमीन घेण्याचा असणारा वाद नुसता दाखवण्यात आलेला आहे। परंतु तो राजकीय आणि सामाजिक काम करतोय, गावामध्ये असणारा ओबीसीना एकत्र करतोय, जागृत करतोय। आणि म्हणून जे कुटुंब आहे मराठा समाजातलं, त्यांना असणारं काही ते आवडलं नाही आणि त्यांनी असणारं त्याच्यावरती हमला केलेला आहे। मला वाटतं ही एका प्रकारचा असणारं दाबण्याचा भाग असं मी त्या ठिकाणी मानतोय। या डॉक्टर, आणि मी असं म्हणतो की असे हल्ले होता कामा नये। ज्याला त्याला स्वातंत्र्य आहे काय करण्याचं आणि काय करायचं नाही। त्याच्यामुळे हे हमल्यातून काहीच होणार नाही आहे। एखादा माणूस फक्त दगवेल, म्हणजे जसं आम्ही म्हणत असतो किंवा तुम्ही एका नक्षलवाद असा धरला आणि त्याला जर गोळ्या घातल्या तर तो नक्षलवाद जगातून निघून जातो, पण नक्षलवाद हा कायम राहतो। त्याच्यामुळे गोळ्या घालणं आणि मारणं हा काही त्याच्याला वाद नाही, उपयोग नाही आहे। त्याला असणारं चर्चेतून बसूनच मार्ग काढणं हा त्याच्यातला भाग आहे। आणि म्हणून हे जे दंगली ज्यांच्या डोक्यामध्ये बसलेले आहेत किंवा काढण्याचा हेतू आहे, त्या सगळ्यांना माझं असणारं आव्हान आहे की दंगलीतून काहीही साध्य होणार नाही। उलट कौटुंबिक ज्याला आपल्याला म्हणता येईल की वादविवाद फार मोठ्या प्रमाणात चालतो, आयुष्यभर चालतो। एक पिढ्या नाही, 2-2 पिढ्या त्या ठिकाणी चालतात। आणि म्हणून दंगलीपेक्षा चर्चा आणि त्याच्यातून मार्ग काढणं हा महत्त्वाचा असं मी त्या ठिकाणी मानतो। दंगल कोणीच करू नये ही माझी सगळ्यांना विनंती आहे। मराठा आणि ओबीसी आरक्षणाची हिंगोली प्रतिनिधी रवी कुंटे।
ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा.